तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण को प्राईम नंबर याविषयी माहिती पाहणार आहोत. को प्राईम म्हणायचं कशाला, तर दिलेल्या नंबर मध्ये जर कॉमन फॅक्टर म्हणजे पाड्यात येणार फक्त त्या एकच्याच पाड्यात जर कॉमन नंबर निघत असेल तर त्याला काय म्हणायचं, तुम्ही को प्राईम नंबर म्हणायचं आहे. म्हणजेच कॉमन फॅक्टर किती असतो त्याचा सांगतो मी तुम्हाला. कॉमन फॅक्टर काय असतो, तो ओनली वन. फक्त एकच जर कॉमन राहत असेल तर त्याला काय म्हणणार तुम्ही, को प्राईम नंबर. आता त्याच्यासाठी एक्झाम्पल घेतल्यानंतर फास्ट कळेल तुम्हाला. आता एक्झाम्पल जर घेतलं आपण, आता 3 घेतले, 5 घेतले, हे दोन नंबर घेतले आपण. आता फॅक्टर म्हणायचं कशाला, आता फॅक्टर घेतले आपण, फॅक्टर ऑफ 3. आता 3 चे फॅक्टर म्हणजे 3 नेमका कोणकोणत्या टेबलमध्ये येतोय तो चेक करायचा. आता कोणताही नंबर जर पाहिला तर आपल्या 1च्या टेबलमध्ये येतोच. 1च्या टेबलमध्ये 3 येतात, त्याच्यानंतर 3 च्याच टेबलमध्ये येतात का, येतात. म्हणजे 1च्या टेबलमध्ये 3 येतात आणि 3च्या टेबलमध्ये येतात. म्हणजेच फॅक्टर 3 चे जे आले ते कोणते आले, ते 1 3 आले. नेक्स्ट नंबर घ्या, फॅक्टर ऑफ 5. फॅक्टर ऑफ 5 म्हणजेच 5 कोणत्या नंबरचा फॅक्टर म्हणजे कोणत्या टेबलमध्ये येतोय, 1च्या टेबलमध्ये येते, 5च्या टेबलमध्ये. आता एक कॉमन फॅक्टर म्हणायचं कशाला, जे फॅक्टर आले त्या फॅक्टर मध्ये कॉमन दोन्ही ठिकाणी असणाऱ्या नंबरला काय म्हणतात, तुम्ही कॉमन फॅक्टर म्हणतात. कॉमन फॅक्टर किती आला, तो दोघांच्या ठिकाणी 1 आला. 1 जर कॉमन फॅक्टर असेल तर हे दिलेले नंबर कोणते नंबर होते, 3 and 5 आर को प्राईम नंबर. एकदा दिलेल्या 2 नंबर होते, ते कोणत्या टेबलमध्ये येतात ते चेक केले, म्हणजेच आपण त्याचे फॅक्टर पाडल्याच्या नंतर दोघं कोणत्या कॉमन नंबर आहे त्यातल्या दोन्ही मधली असणारा कॉमन फॅक्टर घेतला, तो किती आला, तो 1. फक्त ओनली 1 जर कॉमन फॅक्टर असेल तर आपण काही म्हणलं त्याला को प्राईम नंबर. आता 1च्या व्यतिरिक्त जर दुसऱ्या कोणत्या टेबलमध्ये जर येत असेल, 1च्या नंतर 2 3 4 अशा बाकीच्या कोणत्या एखाद्या पाड्यात येत असेल, म्हणजेच कॉमन फॅक्टर निघत असेल, तर त्याला नॉट को प्राईम नंबर म्हणायचा. जर फक्त 1च कॉमन नंबर निघत असेल तर त्याला म्हणायचं को प्राईम नंबर. क्लिअर. आता समजा आता एक घेतला 20 आणि एक घेतला 22, असे 2 नंबर घेतले समजा आपण. आता याचे फॅक्टर पाडू. आता फॅक्टर काय घ्यायचे तुम्हाला, फॅक्टर ऑफ 20. आता आठवत असेल 20 कोणत्या टेबलमध्ये येते, तर 20 कोणत्या, 1च्या टेबलमध्ये येईल, 2च्या टेबलमध्ये येते, 1च्या टेबलमध्ये 20 नंबरला, 2च्या टेबलमध्ये 10 नंबरला. नेक्स्ट नंबर कोणता आहे, 3च्या टेबलमध्ये येतात का, तर नाही. 4च्या टेबलमध्ये येतात. 4च्या टेबलमध्ये किती नंबरला येतात, 5 नंबरला. म्हणजे 5च्या टेबलमध्ये 4 नंबरला. हे दोन्ही टेबलमध्ये येते. 6च्या येतो का, तर नाही, मग इथे यायचं नाही. 7च्या टेबलमध्ये येते 20, नाही. 8च्या नाही, 9च्या नाही. 10 येतोय 10च्या टेबलमध्ये, त्याच्यानंतर डायरेक्ट तुमचा 20 येईल. एकदा 20च्या टेबलमध्ये 1 नंबरला, 10च्या टेबलमध्ये 2 नंबरला नंबर येतोय, 5च्या टेबलमध्ये 4 नंबरला. ओके. नेक्स्ट नंबर घ्या, फॅक्टर ऑफ 22 कोणत्या टेबलमध्ये येतोय, तर 1च्या टेबलमध्ये येते, त्याच्यानंतर 2च्या टेबलमध्ये येतोय नंबर हा, 11च्या टेबलमध्ये येतोय आणि 22च्या टेबलमध्ये येते. 22च्या टेबलमध्ये 1 नंबरला, 11च्या टेबलमध्ये 2 नंबरला. हे झाले अगोदर फॅक्टर काढून घेतले आपण. नंतर काय घेणार आपण, त्यातले कॉमन फॅक्टर आता दोघांमध्ये असणारा सारखा घ्यायचा. 1 1 म्हणजेच तो झाला काय आपला कॉमन फॅक्टर. डबल परत आहे कॉमन फॅक्टर, 1 2 इथं आणि या ठिकाणी 2, या ठिकाणी 2 2. पहिले 1 1 लिहिले, नंतर आता 2 2, म्हणजेच 2 कॉमन आला त्याच्यात. परत काही कॉमन आहे का दोघात, तर नाही. काय म्हणलं आपण, त्यातला एकच जर कॉमन फॅक्टर असेल तर त्याला काय म्हणलं आपण, को प्राईम नंबर. एक पेक्षा जर जास्त राहत असेल कॉमन फॅक्टर तर त्याला काय म्हणणार आपण, नॉट को प्राईम नंबर. म्हणजेच 20 and 22 आर नॉट को प्राईम नंबर. नेक्स्ट थर्ड नंबर किती घेतलाय, 50 and एक घेतोय त्यातला 25. 2 नंबर घेतले. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर टेबलमध्ये पाहू आपण एकदा चेक कोणते येतं, म्हणजे फॅक्टर काढू आपण त्यातले. फॅक्टर कोणाचे घेतले आपण, त्यातले फॅक्टर ऑफ 15.
15 कोणत्या टेबलमध्ये येतो आता तो चेक करायचा अगोदर. 1च्या टेबलमध्ये येतो, त्याच्यानंतर 2च्या टेबलमध्ये नाही येत म्हणजेच तो फॅक्टर नाही नंबर. 3च्या टेबलमध्ये, त्याच्यानंतर 5च्या टेबलमध्ये 5 3 15, त्याच्यानंतर 15 1 15, 5 3 15, म्हणजे तुमचे 4 फॅक्टर आले या नंबरला. त्याच्यानंतर फॅक्टर नेक्स्ट नंबर फॅक्टर ऑफ 25. आता 25 कोणत्या टेबलमध्ये? 1च्या टेबलमध्ये, 5च्या टेबलमध्ये आणि 25च्या टेबलमध्ये. ओके, आता तुम्हाला समजण्यासाठी काय केलं मी, छोटाले नंबर वापरले. तुम्ही या ठिकाणी कोणते मग 100 200 1000 2000 असे कोणते नंबर वापरू शकता या ठिकाणी. फक्त तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी हे जे नंबर वापरले ते छोटाले वापरले. आपल्याला काय पाहायचं त्यातला कॉमन फॅक्टर. काय करणार याच्यात? कॉमन फॅक्टर. कॉमन फॅक्टर किती तुमच्याकडे तिथं? 1 1 आहे अँड 5 5, म्हणजेच कॉमन फॅक्टरची पेअर मधला 1 याला, या दोघांमधला एक गेला 5. कॉमन फॅक्टर जर मोर दॅन 1 असेल म्हणजेच तिथं 2 आले तर त्याला काय म्हणणार आपण? नॉट कोप्राईम नंबर. नॉट कोप्राईम नंबर कोणते? 15 अँड 25, म्हणजेच 15 अँड 25 आर नॉट कोप्राईम नंबर. कोप्राईम नंबर. एकदा फॅक्टर तुमचे कधी कॉमन 2 आले किंवा 2 पेक्षा जरी जास्त आले समजा, तरी त्याला काय म्हणायचं? नॉट कोप्राईम नंबर. फक्त ओनली 1 जर कॉमन फॅक्टर आला तर त्याला काय म्हणायचं? कोप्राईम नंबर म्हणायचं. समोर एक नेक्स्ट एक्झाम्पल. एक नंबर घेतलाय 17 आणि एक घेतोय तुमचा 15 घेतला समजा. आता याचे फॅक्टर घेऊ आपण. फॅक्टर ऑफ 17. 17 कोणत्या टेबलमध्ये येते? 1 अँड 17, हे दोनच टेबलमध्ये येते. कारण काय त्याच्यातला 17 काय तुमचा तो प्राईम नंबर आहे. प्राईम नंबर जर पाहिला तर तो स्वतःच्या टेबलमध्ये येते आणि फक्त 1च्या ह्या दोनच नंबरमध्ये येत असतो. तो प्राईम नंबर होता, तो तेवढ्याच टेबलमध्ये येते. नेक्स्ट नंबर काय तुमचा? फॅक्टर ऑफ 15. फॅक्टर ऑफ 15चे आताच एकदा 1च्या टेबलमध्ये, 3च्या टेबलमध्ये, 5च्या टेबलमध्ये आणि 15च्या टेबलमध्ये, एवढ्या टेबलमध्ये येतोय तो 15 नंबर. आपला नेम काय सांगतो? कॉमन चेक करा एकदा. आता कॉमन फॅक्टर. कॉमन फॅक्टर काय? कॉमन दोघांमध्ये ओनली 1 आहे. या ठिकाणी 1 आहे, या ठिकाणी 1 आहे ना, म्हणजेच कॉमन फॅक्टर 1 आहे. कॉमन फॅक्टर जर 1 असेल तर आपण काय म्हणणार त्याला? काय नाव होईल त्याचं? 17 अँड 15 आर कोप्राईम नंबर. कोप्राईम नंबर. एकदा आज जो भाग घेतलाय आपण कोप्राईम नंबर, हा भाग घेतलाय. कोप्राईम नंबर मध्ये काय होतं? कॉमन फॅक्टर जर ओनली 1 जर असेल तर त्याला काय म्हणायचं? कोप्राईम नंबर. कसे? फॅक्टर पाडल्याच्या नंतर. फॅक्टर म्हणजेच दुसरं तिसरं काहीच नाही, तर तो दिलेला नंबर कोणत्या पाड्यात येतोय म्हणजे टेबलमध्ये येतोय तो चेक करायचा. त्यातला कॉमन जर ओनली 1 जर राहत असेल तर त्याला कोप्राईम नंबर म्हणा. त्याच्यापेक्षा जर जास्त फॅक्टर कॉमन निघत असेल एक पेक्षा तर त्याला काय म्हणा? नॉट कोप्राईम म्हणा. इथं कॉमन 1 आला होता त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणलं? कोप्राईम नंबर म्हणलं होता.